नागपूरमध्ये उद्या भाजपतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये तब्बल 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचा दावा भाजपने केलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या संमेलनात सहभागी होतील। लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे। आणि आज विषयावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। भारतीय जनता युवा मोर्चाने 4 मार्च रोजी नागपुरात नमो युवा संमेलन आयोजित केलेलं आहे आणि तब्बल 1 लाख तरुण या संमेलनासाठी बोलवण्यात आलेले आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी आहेत। शिवानीजी, किती मोठा आयोजन आहे आणि प्रामुख्याने निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येला होत आहे असं आपण म्हणू तर उद्दिष्ट काय आहे? साधारण लाखभर युवक या संमेलनामध्ये सहभागी होतील असा आमचा अंदाज आहे। त्याबरोबरची त्यासाठीची पूर्ण तयारी आम्ही करत आहोत आणि या युवकांनी येऊन नमो ॲपद्वारे भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये युवकांच्या काय मागणी आहे किंवा काय सल्ले आहे, काय सजेशन्स आहे हे द्यावेत, याची सुद्धा व्यवस्था आम्ही या संमेलनात करत आहोत। फर्स्ट टाइमर्स वोटर्स जे आहेत त्यांनाही तेही या ठिकाणी अपेक्षित आहेत। 100% आहेत। आज देशामध्ये मोदींची लहर आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे दैनंदिन कार्यकर्ते जरी नसतील तरीसुद्धा मोदींना समर्थन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी राजकीय पार्टी आहे। त्याला समर्थन करण्यासाठी सुद्धा सामान्य युवक जे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रण दिलं आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतील। राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी येत आहेत। कुठेतरी निवडणुकीची तयारी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा एक निवडणुकीचा कार्यक्रम आहे असं म्हणता येईल का? याच्यात कुठलीच शंका असायला नको। निवडणुकीच्या पूर्वीचं संमेलन आहे, युवकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न आहे। युवकांच्या मताला आज कोणी दुर्लक्षित करू शकत नाही। त्यांच्यापर्यंतच मोदीजींनी केलेले काम, मोदींच्या नेतृत्वात घडणारा भारत हा समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे। काय कार्यक्रम असणार आहे? म्हणजे फक्त 1 दिवसाचं संमेलन आहे, काही वेगवेगळे सत्र होणार आहे? नाही, हे एकच दिवसीय संमेलन राहणार आहे। यामध्ये आपले सगळे प्रमुख नेते असतील, नितीनजी गडकरी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि त्यासोबतच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि आमचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी असतील। नागपुरात कार्यक्रम होतोय, त्यामुळे आमचे नागपूर शहराचे युवा मोर्चाचे आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुद्धा या कार्यक्रमाला असणार आहेत। 1 लाख तरुण जे आहेत ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी येतील असा दावा केला जात आहे। त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे तरुणांपर्यंत पोहोचण्याचा एक मोठा उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।